भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। अंबडमध्ये अवैध इंधन साठ्यावर धडक कारवाई। तहसीलदार विजय चव्हाण व पुरवठा अधिकारी किरण कुमार खांडेबराड यांचे कौतुक। अंबड तालुक्यात अवैध पेट्रोल डिझेल साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात महसूल व पुरवठा विभागाने धडक कारवाई करत 103 लिटर पेट्रोल व 43 लिटर डिझेल जप्त केले। तहसीलदार विजय चव्हाण आणि तालुका पुरवठा अधिकारी किरण कुमार खांडेबराड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली। कानडगाव, चिंचखेड, शहापूर, सुखापुरी आणि रुई येथे छापे टाकून अवैध इंधन साठा जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून तहसीलदार विजय चव्हाण व पुरवठा अधिकारी किरण कुमार खांडेबराड यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले जात आहे। प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला असून अवैध इंधन विक्रेत्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे। अंबड तालुक्यामध्ये सर्व पेट्रोल पंपवर शेतकरी बांधवांना डिझेल देण्याची कारवाई सुरू आहे। त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी काही अडीअडचणी होत्या, त्या ठिकाणी आमच्या पथकामार्फत आम्ही गस्त घालण्याची पण कारवाई सुरू केलेली आहे। त्यासोबतच काही ठिकाणी आम्हाला शेतकऱ्याच्या नावाखाली काळा बाजार करण्यासाठी काही लोकांनी डिझेल घेतल्याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, काही गोपनीय माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या स्क्वॉडमार्फत धाड टाकली असता 2 ठिकाणी आम्हाला डिझेल किरकोळ विक्री करत असल्याबाबतचे आम्हाला निदर्शनास आले आणि त्यांच्याकडे बनावट गिराईक म्हणून आम्ही पाठवलेलं होतं। त्यांनी आमच्याकडे डिझेल आहे असं त्यांनी सांगितलं आलेलं आहे। ते सर्व डिझेल आम्ही जप्त केलेलं आहे। इथून पुढं सुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणात कारवाया होणार आहेत। गोपनीय माहिती घेऊन अशा स्वरूपाची जर कोणी चुकीच्या पद्धतीने जर डिझेल विक्री करत असेल तर त्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची आम्ही मोहीम या ठिकाणी उघडलेली आहे। धन्यवाद। कारवाई सुरू राहणार आहे। जे काही अवैधरित्या कोणी जरी अशा स्वरूपाचं डिझेल किंवा पेट्रोल विक्री करत असेल, साठवणूक करत असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही मोहीम उघडलेली आहे। त्याच्या विरोधात सतत कारवाई होणार आहे। आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली? आता आज रोजी तर आम्ही 2 लोकांचे आता जप्त केलेले आहे। अजून आम्ही माहिती घेणं चालू आहे। काही ठिकाणी असल्याची आम्हाला खबर मिळालेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गुन्हा टाकतो। या संदर्भात तुम्ही संबंधित ज्या पंपधारकाने त्यांना दिलेला आहे त्यांच्यावर कारवाई करणार का ग्राहकावर कारवाई करणार? आता त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्याच्यावर सगळ्यावर कारवाई होणार। आता जर समजा पेट्रोल पंप धारकाला त्यांनी शेतकरी भासून डिझेल नेलं असल्याची शक्यता पण नाकारता येत नाही आणि जर समजा अशा स्वरूपाचं होत असेल तर ते चुकीचं आहे। त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल। ठीक आहे, धन्यवाद।